बेकरी हल्ला प्रकरणातील आरोपीचे जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळले। फिर्यादीच्या वतीने ॲडव्होकेट संकेत बारसकर यांनी मांडली बाजू। नगर शहरातील पाईपलाईन रोड येथे काही दिवसांपूर्वी बेकरीवर काम करणाऱ्या इसमावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता। पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत हल्ल्यातील आरोपींना पोलिसांनी तात्काळ अटक केली होती। हल्ला करणाऱ्या आरोपींनी जामीन मिळविण्यासाठी नगर न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता। दरम्यान फिर्यादी यांच्या वतीने ॲडव्होकेट संकेत नंदू बारसकर यांनी जामीन अर्जावर न्यायालयात जोरदार विरोध करत आरोपी यांनी आमच्या पक्षकारावर प्राणघातक हल्ला करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे। न्यायालयाने आरोपी यांना जामिनावर सोडल्यास फिर्यादी यांच्या जीवाला धोका आहे, त्यामुळे आरोपींना जामीन देऊ नये अशी मागणी ॲडव्होकेट संकेत बारसकर यांनी केली होती। तर न्यायालयाने घटनेचे गांभीर्य लक्षात घेत सर्व आरोपींचे जामीन अर्ज फेटाळले आहेत। सदरचं बेकरी हल्ला प्रकरण हे 18 जून रोजी घडलं होतं। त्यामध्ये अद्यापर्यंत 6 आरोपी धरण्यात आले होते। त्यातील 29 जुलै रोजी 4 आरोपींचा जामीन अर्ज ठेवण्यात आला होता। त्यामध्ये आपण फिर्यादी पक्षातर्फे म्हणणं मांडलं होतं व त्या म्हणण्याला आरोपी पक्षाने देखील तीव्र असा विरोध केला होता। परंतु आपली बाजू मेहरबान न्यायालयाने लक्षात घेऊन सदर 4ही आरोपींचे जामीन अर्ज रद्द करण्यात आले होते। त्यामध्ये आकाश सुनील पवार, ईश्वर दत्तू शिंगाडे व जयेश लक्ष्मीकांत लासागरे तसेच सोमनाथ माणिक शिंदे असे 14 आरोपी होते। त्यानंतर उर्वरित 2 आरोपींचे जामीन अर्ज हे आज रोजी मेहरबान न्यायालयात सुनावणी कामी ठेवण्यात आले होते। त्यामध्ये कुणाल सचिन खंडेलवाल व साहिल मंगेश पवार असे हे 2 आरोपींचे जामीन अर्ज आज ठेवण्यात आले होते। त्यांच्या जामीन अर्जाला देखील आपण आज रोजी फिर्यादीतर्फे म्हणणं दाखल केलं होतं। तसंच आम्ही तोंडी देखील सांगितलं की सदर आरोपींना जर जामिनावर सोडण्यात आलं तर फिर्यादीच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो। तसेच यावर देखील आरोपी पक्षाच्या वकिलांनी भरपूर असा तीव्र विरोध केला होता। परंतु न्यायालयाने आमची बाजू ही न्यायाच्या हिताच्या दृष्टीने योग्य असल्याने सदर दोन्ही आरोपींचे जामीन अर्ज हे आज रोजी मेहरबान न्यायालयाने रद्द केलेले आहेत। तसेच यापुढे देखील आम्ही ह्या गुन्ह्यामध्ये आणखी कोणाचा समावेश आहे का, याला कोणी अजून श्रेय देतंय का, कोणी पाठीशी घालतंय का, यासाठी देखील आम्ही माननीय पोलीस अधीक्षक अहमदनगर यांच्याकडे लेखी निवेदन देऊन आमची भूमिका अजून तीव्रपणे मांडणार आहोत। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहमदनगर।